पोहोचला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिव्यश 11 ऐरोली कोपरकिरण 11 कोपरकिरण टीमला पराभूत केले. दुसऱ्या मॅच मध्ये सारसुळे टीमला पराभूत केला. सेमीफायनलचा पहिला बॉल अभि जोशी यांच्यासाठी मात्र समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतात. मिडॉनच्या दिशेला गणेश आहेत. पहिला बॉल डॉट बॉल पाहायला मिळतो. 3 ओव्हरची मॅच आहे. एक षटक तुम्हाला पॉवर प्लेचा मिळणार आहे. त्यामध्ये तिसऱ्या सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक भरपूर महत्वाचं असेल. दिव्यश 11 ऐरोली टीम तुम्हाला नंतरच्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. तर जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होता. राकेश यांचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज डिक्लेअर रिझर्व मध्ये अकाउंट ओपन झालाय. टीम ऐरोली कोळीवाडा या टीमचं आपल्याला पाहायला मिळतं. अभि जोशी सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्या समवेत आपण पाहतो अनिकेतने त्याला चांगली साथ दिली आहे. राकेश आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्गवरती. ज्या राकेशने खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दुपारच्या सत्रापासून. यावेळचा बॉल ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळला परंतु एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते अभि जोशी यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या या सिंगलने मात्र पुढे जाते. 2 या आकड्यावरती 2 धावफलकावरती आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरचे 3. अनिकेतसाठी हा बॉल मात्र बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना तिथे मात्र मिस फिल्डिंग होते परंतु चेंडू अडवतील तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. अगदी हळूवार पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ऐरोली कोळीवाडा या टीमकडनं. ज्या टीमकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत आज त्यांच्या चाहत्यांना, त्यांच्या प्रेक्षकांना, त्यांच्या खेळाडूंना. अभि जोशी त्याची बॅट या मैदानावरती चांगलीच बोली आजच्या दिवसामध्ये. त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाले. 3 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप खूप सुंदर पाहायला मिळालं. 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवले मित्र म्हणेन. जर हा बॉल निघून गेला असता तिसऱ्या सर्कलच्या बाहेर तर चौकाराच मिळाला असता मित्र म्हणेन. कारण की ज्या प्रकारे आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची ऑन साइडला. शेवटचा एक बॉल. टीमची धावसंख्या 4. शेवटचा एक बॉल आहे. शेवटचा बॉल हे मिस केलं. अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं. सेमी फायनलच्या पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र